जिल्हा परिषद पंचायत समितीची हो घातलेली 2026ची निवडणूक आणि त्या प्रचाराचा शुभारंभ करत असताना आपण जमलेले सर्वच विडणी, माझेरी, पिंपरद आणि धुळदेव या गणातले सर्वच माझे प्रमुख कार्यकर्ते, माझ्या लाडक्या भगिनी, माझे वडीलधारी, या सर्वांचं मी पहिल्यांदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे या तालुक्याचं युवा नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर, अमरसिंह नाईक निंबाळकर, विश्वासराव भोसले, हनुमंतप्पा मोहिते, भीमदेव बोरुंगले, आमचे माणिकराव सोनवलकर सर, मिलिंदाप्पा नेवसे, सागर अभंग, अविनाश मोरे, प्रमोद अब्दागिरे, सी.जी. नाळे, विजय भैया कदम, नंदकुमार अभंग आणि माझे समोर बसलेले पत्रकार बंधू, कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मला माफ करावं. आपण ही इलेक्शन विकासावरती लढतोय आणि या तालुक्यामध्ये विकास काम काय काय केलं, शेतकऱ्यांसाठी काय योजना आणली, शेतकऱ्यांसाठी पाण्याचा प्रश्न असेल, माझ्या सर्वसामान्यांसाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जे काय देता येईल ते त्याच्यावरती आपण इलेक्शन आजची लढतोय. ज्या पद्धतीनं आपण दादांवरती प्रेम केलं, लोकसभेलाही आपण 20,000 मतांचं मताधिक्य दादांना आपण तालुक्याने दिलं, तो आशीर्वाद, मोलाचा आशीर्वाद तुमचा होता. त्यानंतर विधानसभेलाही तुम्ही त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं आशीर्वाद दिला. माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला तुम्ही एक शेतकऱ्याचा पोरगा या विधानसभेत पाठवला आणि त्या परत जेवढ्या इलेक्शन आपण जिंकलो त्यात आपण कुठं मायनस आलो नाही, आपण प्लस होत चाललो आहे. आणि नगरपालिकेची परवा झालेली इलेक्शन होते त्यामध्ये शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष म्हणून फलटणचे झाले आणि एक तडफडीचा नेता, सर्वसामान्यांसाठी झटणारा, सर्वसामान्यांचं नगरपालिकेमध्ये प्रत्येकाची काळजी घेणारा असं नेतृत्व या नगरपालिकेत बसलं. माझे 18 नगरसेवक चांगल्या मताधिक्यानं निवडून आले. 2,500-3,000 हजाराचं माझ्या माहितीप्रमाणे विरोधकांवर आपण शहरात सुद्धा लीड टाकलं, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असावं, पण 2,500 पेक्षा तर नक्की कमी नाही. एवढं लीड फलटण शहरांसुद्धा चांगल्या पद्धतीनं दिलं. मग हे लीड का मिळालं, का लोकांनी तुम्हाला नाकारलं, ह्याचं आत्मपरीक्षण आता त्यांना करू द्या. आपल्याला इथून पुढची इलेक्शन चांगल्या ताकदीनं लढवून तुमच्या विचाराचे लोक, तुमचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे आपले उमेदवार आहेत. अतिशय आता या गावची लेक आहे, विडणी गावची लेक आहे आणि सुषमा अविनाश मोरे या घड्याळ चिन्हावरती उभे आहेत आणि आमचे सचिन अभंग अध्यक्ष हे कमळ चिन्हावरती उभे आहेत आणि सोडमिशा आमच्या त्या गणातल्या आहेत त्याही घड्याळ चिन्हावरती उभे आहेत. पण आमच्या ज्या सुषमा आहेत त्यांनी अतिशय चांगल्या कमी वेळामध्ये अतिशय सुंदर असं त्यांनी मनोगत व्यक्त केलं. त्या काय म्हणाल्या की मला तुम्ही आशीर्वाद द्या, मी आलेली संधीचं सोनं करेन, तुमच्यासाठी दिवस रात्र पळून माझ्या भागातल्या, माझ्या माहेरच्या, माझ्या सासरच्या 2 गावं तुम्ही ताई सांभाळली ना, तुमचा विजय आज निश्चित झाला. माहेर तुम्हाला डावलणार नाही, माहेर तुम्हाला डोक्यावर घेणार, तुम्हाला सगळ्यात जास्त लीड माहेरचं मिळणार. सरपंच बरोबर आहे ना? सगळ्यात जास्त माहेर या लेकीला, या माझ्या विडणी गावच्या लेकीला सगळ्यात जास्त ताकदीनं मतदान देणार आणि सगळ्यात जास्त लीड विडणीतनं पडणार. आणि सासर ही अविनाश आता कमी पडून देऊ नका. आप्पा सासरकडून तुम्ही जबाबदारी घ्या, तिथंही आम्हाला जास्तीत जास्त लीड द्या. शेजारचं गाव आहे त्यामुळं अडचण नाही, त्यामुळं तिथंही आपल्याला चांगल्या पद्धतीचं लीड मिळेल. आपल्या चांगल्या पद्धतीनं हे सासर आणि माहेर ही 2 गावं जर जुळली तर आमचं पिंपरद आमचंच गाव आहे, दादांचं आमच्या विचारावरती प्रेम करणारं पूर्वीपासूनचं गाव आहे. तिथंही कुठं आम्ही कमी पडणार नाही हे जी खात्री आम्हाला आहे. या तालुक्यामध्ये विकासाचं पर्व सुरू केलं तर ते दादांच्या माध्यमातून विकासाचं पर्व सुरू झालं. आत्तापर्यंत जेवढे रस्ते या तालुक्यामध्ये झाले तेवढ्या हजारो कोटी रुपयाचे रस्ते या तालुक्यात देण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालं. तुमचा आळंदी पंढरपूर रस्ता आहे, आमचा गिरवी आसूर रस्ता आहे, त्याच्यानंतर फलटण सातारा आहे, फलटण बारामती आहे,
असे फलटण दहिवडी आहे, अशा असंख्य रस्ते या तालुक्यात येणारे दादांच्या माध्यमातून रस्ते तयार झाले. आणि ते करत असताना नुसते रस्तेच आणले नाही तर विकासासाठी रेल्वेची पण गरज या तालुक्याला होती. 2 रेल्वे आता, एक फलटण लोणंद रेल्वे आता चालू आहे, फलटण बारामती रेल्वेचं काम चालू आहे, आणि फलटण पंढरपूरचा आता सर्वे पूर्ण होऊन त्याच्यावरती सुद्धा आता निधी पाडायचं काम चालू आहे. ते आपलं काम हे पूर्ण होतोपर्यंत फलटण पंढरपूरचं रेल्वेचं काम सुरू होणार आहे. या भागातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हे बेरोजगार तरुण आहेत, त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी आपण नायकबामवाडी येथे MIDC दादांच्या माध्यमातून मंजूर करून आणली. ती लवकरच ते पण चालू होती. तिथं मुख्यमंत्री साहेबांनी देवाभाऊनी सुद्धा शब्द दिला की चांगल्या कंपनी तुम्हाला तिथं उपलब्ध करून देतो, चांगल्या कंपनी तिथे येणार आहेत. माझ्या 15,000 महिलांच्या हाताला काम मिळणार आहे. म्हणजे आपण नुसतं शहर वाढवतोय का? शहर वाढवण्यासाठी ग्रामीण भाग वाढवतोय. शेतकऱ्यांच्या मुलांना काम मिळालं पाहिजे त्याची आपण योजना तयार करतोय. त्याच्यासाठी MIDC इथं आणतोय. रस्ते चांगले करतोय. पाण्याचा प्रश्न इथं जो होता, माझ्या माहितीप्रमाणे विडणीला फार क्षेत्र निरादेवदर खाली येत नाही, पण येत आहे थोडंफार क्षेत्र आहे. निरादेवदरचं पाणी विडणीसाठी पण मिळतंय, माझ्या पिंपरसाठी जास्त मिळतंय. म्हणजे ते निरादेवदरचं 4,000 कोटी रुपयाचं काम आता आपलं चालू आहे. ते वर्षभरात काम पूर्ण होणार आहे. राहिलेल्या आपल्या जमिनी आहेत त्यालाही सुद्धा पाणी मिळणार आहे. म्हणजे 100% तालुका सिंचनाखाली आणण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालं. महाराष्ट्रात पहिला तालुका आहे की तो 100% सिंचनाखाली येतो. धोम बलकवडीचं काम आहे, तो 4 माय होता, तो आता 8 माय आपण करण्याचं 8 माय कॅनॉलचं काम आता ते पण चालू आहे. ते हे थोड्या दिवसात त्याचंही काम पूर्ण होतं आहे. म्हणजे असं भरपूर प्रमाणात आपल्याकडे पाणी येणार आहे. पाणी आलं की शेतकरी सुखी होणार आहे. शेतकरी सुखी होणार आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. नुसतंच राजकारण आपण करत बसलो तर चालणार नाही. मग आता शेतकरी चांगल्या आर्थिकदृष्ट्या सुदृढ झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या त्याची प्रगती झाली पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांना चांगल्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं शिक्षण घेता आलं पाहिजे, हाही विचार आम्ही करून निघालेलो आहे. नुसतं राजकारण करायला नाही निघालेलो. नुसतं राजकारण करत बसायचं, मताला यायचं, मतं मागायची, मतं झाली की तुम्हाला पुन्हा 5 वर्ष विसरून जायचं आणि पुन्हा 5 वर्षांनी आपल्याकडे यायचं आणि परत मतं मागायची. जे विरोधकांनी 30 वर्ष काम केलं या तालुक्यामध्ये, मतं मागायचे, सत्तेतून पैशातून परत सत्ता, हा एवढाच उपक्रम त्यांचा 30-35 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये त्यांनी केला. आम्ही तो उपक्रम, आम्हाला तो त्यांच्यावरती आम्ही बोलत नाही, आम्हाला तो उपक्रम तशा पद्धतीचा करायचा नाही. आम्ही प्रत्येक 5 वर्षाचा हिशोब तुम्हाला देणार आहे. या 5 वर्षामध्ये आम्ही जसा दादांचा हिशोब तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो. आमच्या दादांनी हे रस्ते आणले, ही MIDC आम्ही आता सुरू करतोय. प्रत्येक पाण्याचा 4,000 कोटी रुपयाच्या योजना तालुक्यामध्ये आणल्या. निरादेवदरसाठी, धोम बलकवडीसाठी त्यांनी योजना तयार केल्या, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात फंड आणला, तेही पाणी आपल्याला सुरू करतोय. ह्या योजना सांगतोय, ही कामं सांगतोय, आमची चालू कामं आहेत. एकही काम आमचं बंद नाही. हे ताकदीनं, विश्वासानं तुमच्या पुढं आम्ही येतोय. आम्ही मागचं हे काय फार लांबचं आहे का? हे मागच्या 2.5-3 वर्षापासूनचं काम तुम्हाला सांगतो. आम्ही मागचं 30 वर्षाचं काम सांगत नाही. आणि तुम्ही 30 वर्षाचं काम तुम्ही सांगू शकत नाही. तुम्ही फक्त शिव्याशाप देऊ शकता, काम सांगू शकत नाही. आमच्या नेत्याचं काम, आमचा कार्यकर्ता सुद्धा चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो. आज तालुक्यातला माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहीत आहे दादांनी काय काय तालुक्यासाठी विकास केला. अरे हे दातृत्व, हे गोरगरिबांची सेवा करणारं कुटुंब आहे. ह्या गोरगरिबांच्या, माझ्या मुलींना उन्हातनं जात असताना त्यांनी पाहिलं, आम्ही दोघं बरोबर होतो, त्यांनी त्याच दिवशी ठरवलं की माझ्या गोरगरीब मुलींना मी काय देऊ शकतो. तर मी माझ्या स्वतःच्या उत्पन्नातनं, स्वतःच्या कारखान्यातनं मिळणारं उत्पन्न आहे, मिळणारा नफा आहे, त्या नफ्यातून काहीतरी माझ्या गोरगरीब मुलींना माझी छोटीशी भेट द्यावी, त्यांची सेवा कुठंतरी माझ्या हातून घडावी. म्हणून या तालुक्यात 20,000 सायकली वाटण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालं. कोण करतो? कुणी 1 रुपया आत्तापर्यंत दिला का? कुणी सायकल वाटली का? कुणी साधं पेन पेन्सिल तरी देण्याचं काम केलं का? सायकल तर सोडून द्या, पण एवढी मोठी तळमळ, काळजी, तुमच्यासाठी रात्रंदिवस झटायची इच्छा असणारं हे तालुक्याचं नेतृत्व आपलं आहे. आणि हे घेऊन आम्ही पुढं चाललेलो. या तालुक्यामध्ये पाण्याचा विषय संपलेला आहे. दिवसा लाईट द्यायचं आमचा जो शब्द होता, तोही शब्द आम्ही पूर्ण केला आहे. 50% दिवसा लाईट या तालुक्यामध्ये सुरू झालेले. त्याचबरोबर पानंद रस्ते, मी पहिल्यांदा विधानसभेत तुमच्या आशीर्वादावर गेलो. मी शेतकऱ्याचा साधा मुलगा होतो, मी खूप शिकलेला नव्हतो, पण मला शेतकऱ्याच्या अडचणी माहीत होत्या. शेतीला काय गरज आहे, रस्त्याची गरज आहे, लाईटची गरज आहे, त्या गरजा माझ्या पूर्ण झाल्या पाहिजेत. एवढंच काम आम्ही घेऊन पुढे निघालो. पाण्याचा प्रश्न तर दादांनी सोडवलेलाच आहे, पण राहिलेलं पाणी आलं तर त्याला लाईट पाहिजे.
लाईट आली तर त्याला उत्पन्न चांगलं निघालं पाहिजे. ह्या गोष्टीचा प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार करून आपण पुढे चाललेलो. आणि म्हणून माझ्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण नुसतं राजकारण नाही करत. आपल्या शेतकऱ्याचं मी पहिल्यांदाही सांगितलं की शेतकऱ्याचा उंचीमान आर्थिकदृष्ट्या तो सबल झाला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. पाणी येतंय, लाईट मोफत आपल्याला सरकारने दिली, दिवसा लाईट दिलेली आहे. आणि त्याचं आता राहिलेलं फक्त आपण नियोजन चांगलं केलं तर आपलं उत्पन्न चांगलं होणार आहे. आणि उत्पन्नासाठी आपल्याला यायची सिस्टीम आपण तालुक्यामध्ये राबवतो. ही सत्ता कशासाठी भोगतो? सत्ता आपण कशासाठी आणली? तर सत्ता ही सगळे पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्याच्या माध्यमातून आता आपल्यापर्यंत सत्ता येणार आहे. आम्ही तर आहोतच. मी प्रत्येक गोष्टीवरती विधानसभेमध्ये भांडत असतो, विधानसभेमधून मंजूर करून असतो. तो आपले प्रश्न, आपल्या वेदना, आपल्याला ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मांडण्याचं काम तुमच्या आशीर्वादामध्ये कळतो. आणि तिथं आपल्याला यश येते. म्हणजे पाणंद रस्ते तालुक्यात आत्तापर्यंत जेवढे पाणंद रस्ते आले नव्हते तेवढे पाणंद रस्ते या तालुक्यात मी आणण्याचं काम 1 वर्षामध्ये केलं. 36 किलोमीटरचे पाणंद रस्ते पहिल्यांदा मंजूर करून आणले. आणि परत दादांच्या प्रयत्नातून जयाभाऊंनी आता आपल्याला परत 35 किलोमीटरचे रस्ते आपल्याला दिले. 50 कोटी रुपयाची कामं जयाभाऊंनी ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांचं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी त्यांनी 50 कोटी दिले. अजून 250 कोटी रुपये तुम्हाला देतो म्हणले. फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या विचाराची आली पाहिजे. आपले लोक 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समितीचे सदस्य हे प्रचंड बहुमताने आपल्या निवडून आले पाहिजे. तर ह्या विकासाच्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीनं करणार आहे. पैसे आपल्याला फंडची कधी कमी पडणार नाही. देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचंही प्रेम दादांवरती. माझे अजितदादा पवार साहेब आहे, घड्याळाचं चिन्ह आहे, ते अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. तेही कुठं निधीला कमी पडत नाहीत. त्यामुळं आपल्याला चिंता करायची काही गरज नाही, निधीची चिंता करायची नाही. विकासाचं प्रत्येक काम तालुक्यामध्ये होणार. गावातलं प्रत्येक रस्ते, ह्या विडणी गावामध्ये 69 कोटी रुपयाची जलजीवनची योजना, MGPची हर जल योजना, 69 कोटीची योजना महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी योजना तयार झाली आणि ती सुरू झाली. असं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातलं पहिली योजना आहे पश्चिम महाराष्ट्रातली. आणि ती योजना आता खऱ्या अर्थानं चालू आहे. 70 कोटी रुपयाची ती योजना आहे. आणि गावामध्ये विकास कामं आपण केली. जवळजवळ 45-50 कोटी रुपयाचे रस्ते असतील, पूल असतील. हा समोरचा पूल दिसतोय तो पहिला पूल केवढा होता? आता पूल तुम्ही विडणीत येताय का जाताय का? ते 10 बिघ्यात जायचं म्हणलं तर काय परिस्थिती होती आपल्याला माहीत आहे. आज ती परिस्थिती राहिली का? प्रत्येक रस्ता तुमच्या विडणीमध्ये डांबरीकरण केलाय. सिमेंटचे रोड आपल्या विडणी गावामध्ये झालेत. विकास कामावरती बघा, पूर्वी मुरमात पैसे खाल्ले जायचे, कधी डांबरी रस्ते आपल्या विडणीला नव्हते. मुरुम टाकायचा, मुरमात पैसे खायचे, एवढाच कार्यक्रम चालू होता. मुरमाच्या 10 ट्रायला टाकाय की 20 ट्रायलेचं बिल निघायचं ग्रामपंचायतीतून, आम्हाला माहीत आहे. मी विडणीत आज येत नाही, मी गेले 15-20 वर्ष या विडणीचा कारभार पहिल्यापासून बघत आलो. आणि फक्त मतं मागायची आणि नुसते मुरमाचे रस्ते ठेवले. पाऊस पडला तर कुठल्या वस्तीवर 10 बिघ्यात जायची पंचायत होती. जाता येत होतं का? ह्याच्या होते 10 बिघ्यात जाता येत होतं का आपल्याला? काय ह्यांच्या इकडे जाता येत होतं? कुठल्याही रोडला विडणीतल्या कुठल्याही रस्त्याने कुठं जाता येत नव्हतं. इतकी विडणीची अवस्था वाईट करून ठेवली होती. पण या 3 वर्षामध्ये आज विडणी आपलं चांगल्या पद्धतीनं सुधारते. एक आदर्श तालुक्यातलं गाव, जिल्ह्यातलं चांगलं गाव म्हणून विडणी पुढे येते. हे कशामुळे येते? तर हे विकास कामामुळं आपल्याला येते. रस्ते झाले, चांगल्या शाळा तयार झाल्या, शाळेमध्ये चांगले विद्यार्थी तुम्ही आता जायला लागले. आज फलटणवरनं विद्यार्थी आता विडणी शाळेत येतोय. बरोबर आहे ना? हे कशाचं होतं का? हे तुमच्या विकासामुळे येते. शिक्षकांवरती जो पूर्वीचा दबाव होता, शिक्षक इथले पूर्वीचे जिल्हा परिषदेचे शाळेचे शिक्षक राजकारणासाठी वापरले जात होते. त्यांना आलं की गावात कोण आलाय कोण गेलाय हे बघायचं, त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि त्याचा रिपोर्ट बंगल्यावर गेला पाहिजे, अशी परिस्थिती ह्या तालुक्याची होती. पण ती परिस्थिती आम्ही 1 वर्षामध्ये पूर्ण बदलली. त्यांच्या बैठका घेतल्या, शिक्षकांना चांगलं मार्गदर्शन केलं. तुम्ही माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या म्हणलं. तुम्ही राजकारण करू नका. राजकारण करायला आमचे गावगाड्यातले गडी सगळे चांगले आहेत, चांगल्या पद्धतीनं राजकारण करतील. पण माझ्या शेतकऱ्याचा पोरगा चांगला शिकवा, तो चांगला अधिकारी झाला पाहिजे, ही भावना आमच्या मनात होती. आणि त्या पद्धतीनं आता काम चालू झालं. त्यामुळे हे विडणी गावातल्या शाळा चांगल्या झाल्या. फलटणवरून विद्यार्थी आता विडणी शाळेला येतोय. माजरी शाळा तर अगदी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तिथंही त्याही शाळेत आता विद्यार्थी आपल्या तालुक्यातून येतात. ही परिस्थिती आपल्या प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक गावातल्या, प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झाली पाहिजे, ही आमची इच्छा आहे. हा आमचा विकास आहे. हे आमचं विकासाचं एक विकास घेऊन चाललेलं धोरण आहे. अशा पद्धतीनं जर विकास झाला तर निश्चितपणानं आपली शाळेपासून
प्रत्येकाच्या अधिकाऱ्यांपर्यंत आपला गोरगरिबांचा मुलगा झाला पाहिजे ही भावना आम्ही घेऊन चाललेलो आहे. ह्या पद्धतीनं विकास काम आमचं चालू आहे. आता अधिक फार वेळ घेत नाही, बरंच भाषण वाढतंय साहेब, बरोबर आहे ना. तर अधिक न वेळ घेता माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. जसं तुम्ही विधानसभेला आशीर्वाद दिला, फलटण नगरपालिकेला आशीर्वाद दिला, त्यांना मोकळं करत चाललोय आपण. राहिलेले फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे, त्याला तुमचा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि विकास कामाला तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. दिलेला शब्द तुम्हाला ह्या उत्तरेश्वरच्या मंदिरात सांगतो, दिलेला शब्द तुमचा पाळणार आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभं राहण्याचं काम करणार, एवढाच शब्द तुम्हाला या निमित्तानं देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतरनं आदरणीय दादा बोलण्यापूर्वी समस्त विडणीकरांच्या वतीनं मंचावरील सर्व ज्येष्ठ नेत्यांना या ठिकाणी एवढीच ग्वाही देतो की आजपर्यंतच्या झालेल्या निवडणुकांमध्ये, अगदी सरपंच पदाची जरी निवडणूक असेल आणि आपली खासदारकी आमदारकीची जरी निवडणूक असेल, याच्या डबल लीड हे आम्ही फक्त विडणी गावातूनच देऊ. हे उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये समस्त विडणीकरांच्या साक्षीने या ठिकाणी पिंपरतकरांना, दुळदेवकरांना आणि माजरीकरांना या ठिकाणी सांगतोय, जेवढं जास्त लीड तेवढा जास्त निधी. एवढं फक्त दादांनी सूत्र लक्षात ठेवावं आणि विडणीला काही कमी पडू देऊ नये. आम्ही काय आमचा पोशाख मागणार नाही तुम्हाला, विडणीतली कामच मागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता आम्हाला आश्वासित कराल आपल्या संभाषणामध्ये की जेवढं जास्त लीड द्याल तेवढं जास्त आम्ही निधी तुम्हाला देऊ. एवढंच या ठिकाणी आपण आम्हाला आश्वासित करावं. यानंतरनं बोलतायत माढा लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार रणजित दादा. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जेवढ्या टाळ्या तेवढा निधी. असू द्या. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक 2026च्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित असणारे फलटण तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार आदरणीय सचिन पाटील साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, फलटण तालुक्याचे नेते आदरणीय शिवरूपराजे खर्डेकर साहेब, कृष्णा महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर साहेब, आदरणीय माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले साहेब, आदरणीय हनुमंतप्पा मोहिते, माननीय श्री बुरुंगले सर, माजी नगराध्यक्ष मिलिंदप्पा, विद्यमान सरपंच श्री सागर अभंग, श्री अविनाश मोरे, प्रमोद अब्दागिरे, माजी सरपंच सीजी नाळे, विजय भैया, नंदकुमार अभंग, उपस्थित पत्रकार बंधू, काय चुकून एखाद्याचं नाव आता मागं बघितलं ना, एखाद्याचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा करावी. ज्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी आलेलो आहे ते सौ सुषमाताई मोरे आणि विडणी पंचायत समिती गणातनं उभे असणारे सचिन गजानन अभंग उर्फ अध्यक्ष, तसेच सांगवी पंचायत समिती गणाच्या सारिकाताई, उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, वेगवेगळ्या वक्त्यांचे एवढं विस्तृत भाषण झाल्यानंतर मी कशावर बोलायचं हा नेहमीच मला प्रश्न पडतो. आणि मी बोलायचं तरी काय बोलायचं, कारण विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता विकासाची उजळणी आमदार साहेबांनी दिली करून, सागर अभंग यांनी बोललेत, शिवरूपराजे बोललेत. तालुक्यामध्ये सर्वात जास्त विकास हा विडणीमध्ये झाला हे काय नाकारता येणार नाही. आणि विडणीमध्ये विकास का झाला तर तुम्ही सगळ्यांनी आमचा ऐकला आणि सागर अभंगना निवडून दिलं, श्रेय तुम्हाला जात आहे. सागर असतील,
धीरज असतील आणि माझे सर्व या ठिकाणी असणारे माझे या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य, माझे सर्व सहकारी हे तळमळीने कामं मांडतात. मांडलेल्या कामांना आम्ही धक्का मारायचं काम करतो, ते मुंबईत मंजूर करून घेण्याचं काम करतो. म्हणून त्या ठिकाणी तळमळीने काम करणारे पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य असणं पाहिजे. मी माझा सहकारी अविनाश मोरे यांच्या पत्नी त्या ठिकाणी या गावच्या कन्यात, गावची मुलगी, तुम्हाला तुमचा डबल फायदा आहे. गावची मुलगी जिल्हा परिषदेला, गावचा पोरगा पंचायत समितीला, एका गावात 2-2 तिकीटं तुम्हाला या ठिकाणी मिळाली. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ह्याच्यापेक्षाही सर्वसामान्य माणूस चांगला काम करू शकतो. तुम्हाला या ठिकाणी सांगायचं झालं तर भोसले साहेबांच्या गावामध्ये जाऊन बघा, सगळ्या शासनाच्या योजना त्यांनी सुद्धा राबवल्यात. आप्पांच्या इथं आप्पांनी राबवल्यात. म्हणजे काम करणारी माणसं असली तर अडचण जात नाही. पलीकडे आसुगानात 280 कोटी रुपयाचा रस्ता या ठिकाणी शिवरूपराजांच्या घरापासून चालू होतो. काम करायला सुरुवात केली तर, माणसं चांगली असली, धडाडीची असली तर या ठिकाणी काम फलटण तालुक्यामध्ये बदलताना दिसतंय. तुम्हाला विडणी एवढं पहिल्यांदा धुळीत, समोरचा रस्ता सुद्धा पूर्ण धुळीत होता. मी यायचो तेव्हा धुळीत होता. आज विडणीकडे तुम्ही जावा, पूल बघा, अभंग वस्तीकडे जावा, 10 बेग्याकडे जावा, आदलिंगे मळ्याकडे जावा, पवार वस्तीकडे जावा, कुठल्याही वस्तीकडे जायला तुम्ही या ठिकाणी जायचं म्हटलं तर रस्ते, चांगले रस्ते झालेले आहेत. अजून रस्ते बदलतील, अजून चांगले होतील. या ठिकाणचे ग्रामविकास मंत्री, आपले सर्वांचे मित्र आदरणीय जयाभाऊंनी फलटण तालुक्याला जवळपास 60 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. जवळपास प्रत्येक गावामध्ये 2-4 किलोमीटरचे पानंद रस्ते आलेत. ग्रामस्थांना पानंद रस्त्याचं महत्त्व फार असतं. पानंद रस्ते आलेत, CM रोडचे रस्ते आलेत, या ठिकाणी PM रोडचे रस्ते आलेत. नॅशनल हायवे विडणीतनं पंढरपूर पुण्याला गेलेला आहे. पलीकडच्या साईडला गेलं लिंबाचा काय म्हणतात, लिमटेकला, तर तिकडून तुम्हाला तो एक मोठा महामार्ग आसू गिरवी तो आहे. तर विडणीत आता तिन्ही बाजूनी विडणीला चांगल्या प्रकारचे रस्ते, चांगल्या प्रकारची लोक या ठिकाणी काम करत असल्यामुळं जवळपास 60-70 कोटी रुपयाची पाण्याचीच टाकी असं मला वाटते. 69 कोटी रुपयाची पाण्याची टाकी, पाण्याची योजना. अशा प्रकारची कामं झाल्यानंतर आज लोकांना त्या ठिकाणी त्याचे बदल जाणवतात. आणि बदल जाणवल्यामुळे तुम्ही या ठिकाणी येत आहे. बरोबर आहे ना? मी कामं नाही केली आणि 30 वर्ष नुसतेच भजन म्हणत आला असता का? गीतं बसलो तरी माणसं गोळा करावं लागली असती. अशीच परिस्थिती तालुक्यामधल्या त्या काही नेते मंडळींना येणार आहे. 30 वर्ष त्यांनी नुसतं आम्ही किती महान आहे, आमची पोरं किती महान, आमचा भाऊ किती महान, सगळं आमच्या आज्याने केलं, आमच्या पंजाने केलं. तुम्ही कुणीच काय केलं नाही हे सांगा ना. जो सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला सागर असेल ते गावात या ठिकाणी काम करू शकतात. मग मोठमोठ्या अनेक संस्थांचे पद या ठिकाणी गावामध्ये आहेत. त्यांनी काय केलं, त्यांच्या कारकिर्दीत काय केलं, असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. आणि लोकांमध्ये जी चर्चा असते, लोकांना फरक दिसतो. महिलांना आज फरक, या ठिकाणी महिलांची उपस्थिती थोडी कमी आहे, पण महिलांना फरक जाणवतो ना. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सरकार काम करते. केंद्र सरकार आज मोफत राशनिंग देते. देवाभाऊ तुम्हाला फुकट 20 शेतकऱ्याला देत आहे ना. आमदार, तुम्ही पहिला आमदार शोधायला तुम्हाला तळगावला जायला लागतात. आमदार अधिकाऱ्यासकट तुमच्याकडे. इथंच आपली सभा झाली, मी आलतो सभेला, बरोबर ना. जवळपास 2-3 तास चालला होता सगळ्या कात्या कुठं. झालं का नाही काम रेशनिंगचं? झालं ना. मार्चमध्ये इष्टांक आल्यानंतर वाढवल्यानंतर करून देतो. पण लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत यासाठी आमदार. त्याच्या आधी 20 वर्षापासून 400 लोकांचं रेशनिंग बंद असलेलं आपण चालू करून घेतलं. ॲट अ टाइम 400 इष्टांक वाढवून घेतले. मी तेच सांगतो की माणसांची कामं झाली पाहिजेत. मी कोणावर तरी टीका केली म्हणून मी काय मोठा होत नाही. ह्यांनी काय केलं, आपण स्वतः काय केलं हे पण तालुक्यात बघायला पाहिजे. तालुका बदलतोय. तुम्ही बारामतीला जायचं झालं तर चांगले रस्ते झालेले आहेत. इकडून जावा नाही तर बारामती मार्गाने जावा नाही तर आसूकडनं जावा, रस्ते चांगले झाले आहेत. या ठिकाणी RTO ऑफिस आले, जिल्हा न्यायालय आले, तुम्हाला दिवाणी न्यायालय आले, पोलीस स्टेशनची इमारती, ग्रामीण पोलीस स्टेशन, फलटण पोलीस स्टेशनची इमारती आपण कशा केल्यात ते बघा. फलटण बदलतंय. शहरातले रस्ते आता कालच नगरपालिकेचे आपले नूतन नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जवळपास 80 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ करण्याचा, कारण सरकारने 60 कोटी रुपये दिले जातात.
या सगळ्या कामांचा शुभारंभ करण्याचं ठरवलं. फलटणमध्ये रस्ते होत आहेत, कामं होत आहेत, विडणीमध्ये कामं होत आहेत. एकंदर सगळ्या ठिकाणी आज चांगला प्रतिसाद फलटणच्या नागरिकांकडनं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीला मिळतो. कुणी उमेदवार उभे करा. मला तर काही गावातल्या लोकांनी सांगितलं, दादा तुम्ही कुणी उमेदवार करा, दगडाला उभं करा, मी मत देतो. म्हणजे दगड देणार नाही, चांगलं काम करणारा माणसं देऊ. या ठिकाणी काम करणारी माणसं दिली पाहिजेत. दगडाला मतं देऊन काय उपयोग नाही. आत्तापर्यंत दगडालाच मतं दिली का नाही? आणि ज्यांना समजा एखादा माणूस चांगला असेल, आता माणिकराव सर या ठिकाणी, बुरुंगले सर आहेत या ठिकाणी, अनेक ठिकाणी या ठिकाणी माणूस चांगला असेल, पण माणसाला अधिकारच दिले नाहीत, ते काम कसं करणार? तुम्ही काम करताना आमदारांची कारकीर्द बघितली नाही या ठिकाणी. सागरची कारकीर्द सांगावं लागतंय का त्याला? माझ्याकडे यावं लागतंय का? आमदार स्वतः काम करतात, स्वतः निर्णय देतात, स्वतः अधिकाऱ्यांना सांगतात, स्वतः निर्णय घेतात. हे बघितलं का? 15 वर्षात कधी बघितलं होतं का? असं बघितलं होतं का? जनसामान्यामधनं निवडून आल्यानंतर त्या माणसाला अधिकार पण द्यावे लागते, त्या माणसाला काम करता आलं पाहिजे. विडणी एवढं धुळीचं साम्राज्य, विडणीमध्ये गटर नाहीत, पाणी नाही. आज सगळ्या बाजूनी विडणी आणि विडणीचा परिसर पिंपरत असेल, या ठिकाणी धुळदेव असेल, बदलतं. तर धुळदेवाल्यांना विचार त्यांच्या गावात कामं चालू झालीत का नाही? असं फलटण तालुक्यामधलं एकही गाव नाही. मी मगाशी सकाळच्या सभेत सांगितलं, एक गाव दाखवा की ज्याच्यामध्ये विकास निधी आम्ही पोचवला नाही. आम्ही निवडणुकीमधनं माघारी घेतो. म्हणजे 1 वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये विकास घेऊन जाण्याचं काम आम्ही केलं. आणि 30 वर्ष सातत्याने सत्ता असताना म्हणजे काही गोष्टी बोलावं लागतात, टीका करत नाही. पण 30 वर्षाची सत्ता फार मोठी आहे आणि 1 वर्ष 1.5 वर्षाची सत्ता फार लहान आहे. या काळामध्ये जर तुम्ही केलं, तर तुम्ही तराजूत तुम्ही तोललं, तर विकास कोण करते, फलटणला कोण बदलू शकतं, फलटणचा जिल्हा कोण करू शकतं, फलटणच्या शेतकऱ्याला कोण न्याय देऊ शकतं. उद्या येणाऱ्या सगळ्या ज्या संस्था अडचणीत गेलेल्या आहेत, आपले श्रीराम सहकारी कारखाना आपला अडचणीत आहे, दुसरा चालवतोय, तिसरा चालवतोय, चालवाय दिलाय. मार्केट कमिटीत लोकांना पगार मिळत नाही, मार्केट कमिटीचं भजं झालंय. दूध संघ आहे का? कोणात लिटरभर दूध आहे का गावातलं दूध संघाला? दूध संघाची माती झाली. खरेदी विक्री संघ लाडका शेतकऱ्यांचा खरेदी विक्री संघ, आज तिथं औषध नाही, खरेदी विक्री संघच नाही, बोर्ड बी नाही, खरेदी विक्री संघ सुद्धा गायब आहे फलटणचा. अशा अनेक संस्थांचं या ठिकाणी वाटोळ झालेलं आहे आणि त्याला पुन्हा आपल्याला फलटणची घडी त्या ठिकाणी नीट बसवावं लागणार आहे. काम करणारे आमदार साहेबांसारखे त्या ठिकाणी काम करणारी माणसं त्या संस्थेवर निवडून जाणार. आता मला तर काही निवडणूक लढवायची नाही, माझ्या घरातल्यांना मी कोणाला निवडणूक लढवायची नाही. या ठिकाणी सर्वसामान्य माणसांनी जर तशीच हट्ट असता तर कुळकीत निवडणूक लढवली असती किंवा सासवडमध्ये जाऊन लढवली असती. आम्ही लढवायची होती आम्हाला निवडणूक, जर कोण त्या ठिकाणी घरातून दिलं तर. नाहीतर आम्हाला निवडणूक इच्छा नव्हती आणि आम्ही नाही लढलो. लोकांना संधी मिळाली पाहिजे, अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळाली. आता आमची जीवाची आपदा कशासाठी चालली की कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल पडला पाहिजे. उद्या येणारी ग्रामपंचायत आहे, मला अभिमान आहे. ह्यातली 4-5 पोरं माझी ग्रामपंचायत सदस्य तरुण पोरं झाली, यातली 4-5 ज्येष्ठ माणसं ग्रामपंचायतीत गेली आणि त्यांच्या अंगावर गुलाल पडण्यासाठी मी आमदार साहेब, शिवरूपराजे या ठिकाणी, मिलिंद अप्पा असतील, सर असतील, माणिकराव सर असतील, अभिभाई असतील, भोसले साहेब असतील, आमचे आप्पा असतील, आम्ही सर्वजण काम करणार. आता ही आमची निवडणूक नाही, आता ही निवडणूक तुमची आहे आणि सर्वसामान्य माणसांच्या निवडणुकीमध्ये तुम्हालाही गुलाल खेळता आला पाहिजे, तुम्हालाही काम करता आलं पाहिजे, तुमचं मत मांडता आलं पाहिजे, तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला जाऊन हक्काने कामं करून घेता आली पाहिजे. अशी लोकं आपल्याला या ठिकाणी निवडून देण्याकरता ही निवडणूक आहे. मी कोणत्या घरात जन्माला आलो, मी काय केलं, हे काय केलं हे सांगण्यासाठी ही निवडणूक नाही किंवा टीका करण्यासाठी ही सुद्धा निवडणूक नाही. जर टीका करायची असेल, कंपॅरिझन करायचं असेल तर विकासावर कंपॅरिझन झालं पाहिजे, विकासाची तुलना झाली पाहिजे. आणि या ठिकाणी कोण करू शकतं? आता ग्रामविकास खातं कोणाकडे? ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती कोणाच्या अंडर येते? पैसे कोण देऊ शकतं? मग मला सांगा, घरी आई जेवाय वाढणार आहे, बाप जेवाय वाढणार आहे आणि आपण दुसऱ्याच्या दारात जाऊन ताट घेऊन गेलं तर काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. कारण उघड्या शेजारी अशी म्हण आहे, मला पुढचं नाही सांगायचं तुम्हाला, ज्यांच्या अंगात आता कर्तृत्व नाही, शिल्लक नाही, भांडी उलटी करून ठेवल्यात सगळी फलटणनी. आता ती पैसे आणू शकतात का? ही पैसे आणू शकतात? जेव्हा फुल सत्तेत होती, सभापती, मंत्री, भाऊ वेगळं, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, खाली आमदार, त्यावेळेस काम करू शकले नाही. आता रताळ झाल्यावर काय काम करणार आहे? करू शकतं का?
आता त्यांचं रताळ झालं आहे. आता काय काम करू शकत नाही, फक्त येऊन माझ्या नावानं आमदार साहेब एवढंच करू शकतात. काय करू शकतात? बोटं मोडू शकतात. ते मोडल्याने काय होतं? कावळ्याच्या शापाने काय होऊ शकतं का? तेच आहे, ते आम्हाला आनंद आहे. आमच्या नावाने दिवसभर जग चालू असतो. माझ्या नावाने ह्याला कुठं अडकला पाहिजे, ह्याला कसा बदनाम केला पाहिजे, ह्याला काय केलं पाहिजे. पण आमच्या नावा करण्यापेक्षा विठ्ठलाच्या नावाने केलं तर तेवढं तरी ह्या वयामध्ये प्रसन्न व्हायची शक्यता आहे. ती पण ती करत नाहीत. येऊन दे, खंडाळा तालुक्यात बोरीचा भार भरतो का नाही? हिथं बी विडणीत बोरीचा भार भरणार आहे. कोण म्हणणार आहे मी दारू पितो, कोण म्हणतं मी काय करतो, कोण म्हणणार मी दादा आहे, कोण मी म्हणणार मी याव आहे, कोण म्हणणार माझी उंची आहे, कोण म्हणणार मी खुर्चीत बसून संपवतो. इथे संपवण्यासाठी कोणाला करण्यासाठी निवडणूक नाही. ही निवडणूक कुटुंबासाठी नाही. ही निवडणूक तुमची जिरली का आमची जिरवायची म्हणून नाही. ही निवडणूक विकास कामं करण्यासाठीची निवडणूक, हेच समजत नाही. ही निवडणूक आज मला सांगा, डायरेक्टर इथनं डायरेक्टर चेअरमन येऊन जाते, काय अधिकार आहे? त्याचं बी रताळ झाले, वडापाव बी देत नाही आणि त्याला बी देत नाही. त्याला गेटच्या आत घेतात म्हणजे इलेक्शन आहे, नंतरच्या गेटच्या बी हाकलून देतात बाहेर. म्हणजे आपल्या संस्था तालुक्याची इज्जत परतंत्र्यात ठेवली, दुसऱ्या ताब्यात दिली ना. बँक कोणा ताब्यात दिली? मालोजी बँक कोण चालवते? आणि तिच्यात बी घोटाळा झाला असं ऐकलं मी काल. म्हणजे आता मला सांगायचा विषय काय आहे की अनेक ठिकाणी आपल्यात ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यावर सारखं बंद झालं पाहिजे. तालुक्याच्या विकासाची स्पर्धा लागली पाहिजे. मी आज तुम्हाला या ठिकाणी पैसे आणलेत, तुम्ही लावा ताकद. तुम्ही दर महिन्याला 6 महिन्याला पक्ष बदलताय. कधी शरद पवार, कधी अजितदादा, परत शरद पवार, परत अजितदादा, परत एकनाथ शिंदे, कधी भाजपमध्ये यायचं म्हणतात, कधी माझ्याकडे यायचं म्हणतात. पण ते जाऊन दे, पण तुमचा एकदा नेता फिक्स करा. आणि त्यानं काहीतरी तालुक्याला आणा. नेता भाषणाला आणून काय उपयोग नाही. मी देवेंद्रजींना आणतो, काहीतरी मागतो. देवेंद्रजींकडनं घेतलं का नाही तालुक्याला? MIDC मंजूर करून घेतली पूर्व भागाला, ती चालू होईल. आता मी म्हणतो ते करतो. नेता आणून शिव्या देऊ नका. नेता आणून काम द्या. जयाभाऊला आम्ही आणतो, जयाभाऊकडनं 60 कोटी काढून घेतल्यात खिशातनं. जयाभाऊ म्हटले 250 कोटी रुपये अजून देतो. नेता आणला की त्यांनी कामं केली पाहिजेत. आता हे तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करताय त्याच्यापर्यंत जिल्हा परिषदेचा निकाल होतो, पण तुमच्याकडे टिकलं पाहिजे. आणि टिकलं तर त्यांच्याकडनं रुपया आणला पाहिजे. आता इथे ग्रामविकास खात्यात कायच आणू शकत नाहीत, ग्रामपंचायतीला काय देऊ शकत नाही. त्यांचं रताळ झालं तर आपल्याला काय देणार आहे? त्यामुळं काय देऊ शकत नाहीत. फक्त टाइमपास म्हणून लोकांनी ऐका. विकास कुठं होणार आहे, कोण करू शकणार आहे, कोणाला राज्यात किंमत आहे, कोण काय करू शकतं, आमदार कोणाचे आहेत, तालुक्यात सत्ता कोणाची, प्रशासन कोणाचं ऐकतं, हे मी काय सांगायची गरज नाही. प्रशासनाला रोज सांगतात तुम्हाला असं करू, तुम्हाला याव करू, रोज दम देतात. कशाला ऐकते? अधिकारी काय म्हणून मला 2 वर्षांनी बदली होऊन जायचे. तुम्ही शिवाय किती दिल्या आणि किती ताप दिला तर शिकून पोरं IAS झालेले असतात, MPSC झालेले असतात, ते कुणाला घाबरत नाहीत. पोरं असो अधिकारी असो कुणाला घाबरत नाहीत. आजकालचे अधिकारी कुणाला घाबरत नाही. मी काय सांगितलं चुकीचं तरी करत नाहीत. आम्ही चुकीचं सांगत नाही, ही गोष्ट वेगळी. पण तालुक्यात ह्यांचं कोण ऐकत नाही. पंचायत समितीचा BDO कोण नेमणार आहे? आता कोण नेमणार आहे BDO? जयाभाऊ. पंचायत समितीचे सगळे अधिकारी कोण देणार आहे? जयाभाऊ. मग ऐकलं कोणाचं जाणार? जयाभाऊचं. खात्याचं मंत्री ती. यांचं काय चालणार आहे? काहीच चालणार नाही. त्यामुळे गावाने आपलं मत, लोकांनी आपलं मत, फलटण तालुक्याने आपलं मत वाया घालवू नये. मत विकासाला द्या, शिवाय देणाऱ्यांना नको. मत तालुक्यासाठी पैसे आणणाऱ्यांना द्या, लोकांच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांसाठी नको. मत या ठिकाणी चांगल्या माणसांना द्या. आम्ही हे करू शकतो, दादागिरी करू शकतो असं सांगणाऱ्यांना नव्हे. मत अशा माणसांना द्या की जे संस्था चालवतात, ऊर्जित अवस्थेला आणतात, संघर्ष करतात, या ठिकाणी नवीन संस्था निर्माण करतात. अशा लोकांना देऊ नका की ज्यांनी आपल्या संस्था, शेजारच्या तालुक्यात बी सगळ्या तालुक्यात कारखाने आहेत, तिथं बी अडचण चालवतात ना, माणसं जिवंत ठेवतात, ऊर्जित अवस्था आणतात, दुसऱ्याला चालवायला देत नाहीत. त्या श्रीराम सहकारी कारखान्याच्या विषयात भोसले साहेब चांगलं बोलू शकतात. त्यांचा चांगला अभ्यास आहे.
त्या कारखान्याचं भाडं कमी कमी होत आलंय, 5 कोटीहून 50 लाखावर आलंय. आता लोक काय दूधखळी राहिलीत का? राहिल्या का दूधखळ? भाडं कमी होतं का वाढतं? मग तुम्ही तुमच्या सज्जनतेच्या काळामध्ये भाडं कमी करणारे तुम्ही, लोकांना माहिती भाडं कोण खातं. मी भाडं का म्हणत नाही, भाडं कोण खातं असं मला म्हणायचे. लोकांना माहिती भाडं कोण, लोकांचे शेतकऱ्याचे पैसे खातात का नाही. 5 कोटीचं भाडं 50 लाखावर आणलं, 4.5 कोटी शेतकऱ्याचे खाल्लं का नाही? शेतकऱ्याला मिळालं असतं का नाही? ती कारखाना कोणाच्या मालकीचा आहे? सभासदाच्या. पैसे कोणी दिलेत? सभासदांनी. भाडं कोण खाते? मी खातो? लगा भाडं खाता, फलटण शहरामध्ये गटारं खाता, अंडरग्राऊंड लाईन खाता. बास की आता मी तर म्हटलं 30% फलटणला द्या आणि एकदा निवृत्ती फलटणच्यासाठी जाहीर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.